गुड मॉर्निंग. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जर माझे सर्व ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही देवदर्शनाला गेलो होतो कुलदैवतेच्या. आणि कुलदैवतेच्या देवदर्शनाला जाऊन आल्यानंतर सुहासिनी जेव घालाव्या लागतात. तर आज करू उद्या करू, गिरिजामुळे थोडं ॲडजस्ट होत नव्हतं. तर फायनली आज आम्ही ठरवलं सुहासिनी जेव घालायच्या. आणि आज माझ्याकडे सुहासिनी जेवणाचा कार्यक्रम आहे. तर मी त्यासाठी काय काय तयारी केली आणि काय काय स्वयंपाक केला आहे, कोण कोण आलं हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग ते आणि गिरिजा पण मला मदत करते. गिरू अगं सांगताय बेटा खाली. बज्जल बज्जल आता बज्जल 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 आता बज्जल. आता इथे मी पुरणाची डाळ काढली शिजत टाकण्यासाठी. 1.5 किलो डाळ घेतली आहे. आता ती 2 कुकरमध्ये मी शिजत टाकते. आता कुकरमध्ये डाळ शिजायला टाकून दिली. ह्या कुकरमध्ये डाळ दाटली असते त्याच्यामुळे ह्या कुकरमध्ये काही. आणि इकडे एक छोटा कुकर आहे माझ्याकडे. असे 2 कुकरमध्ये डाळ शिजायला टाकून दिली आहे. आणि दोन्ही कुकरच्या 2-2 शिट्ट्या घेऊन टाकते. आणि हे बघ डाळ शिजत टाकताना मी त्याच्यामध्ये वेलदोडा टाकते. या कुकरमध्ये 1 आणि या कुकरमध्ये 1. याने ना साराची चव खूप छान लागते. पुरणपोळ्यांसाठी हे पीठ मी गाळून घेतले, वस्त्र गाळ करून घेतले. आता हे पीठ मी भिजवून ठेवते. म्हणजे पीठ भिजलं का छान पोळ्या येतात. आता पहिल्यांदा मी पीठ भिजवते. पुरण कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या घेतल्या आणि परत चपातीला शिजवलं. कारण मग सारासाठी वेळवणी काढायचं असतं ना, मग कुकरमध्ये वेळवणी नाही काढता येत. आणि याच्यामध्ये मी आता थोडं शिजून देते म्हणजे साराला छान चव पण येईल. इथे पुरणाची डाळ छान शिजली. आता मी मस्तपैकी वेळवणी काढून घेते. ह्या पुरणाच्या चाळणीमध्ये वेळवणी काढून घेते सार करण्यासाठी. ह्या वेळवणीचा सार केला खूप छान सार होतो. मी नेहमी ह्या पद्धतीने सार करते. बरेच जण हे पाण्याचा नाही करत सार, पण आमच्याकडे अशी पद्धत आहे. इथे पुरण शिजवून तयार झाले. मस्त वेलदोडा पावडर टाकून साखर टाकून मस्त पुरण शिजवून म्हणजे कोरडं होईपर्यंत शिजू दिलं. आणि आता मी इकडे ना मेथीची भाजी शिजत टाकली. नैवेद्याला आहे ना देवीच्या मेथीची भाजी महत्त्वाची असते. मेथीची भाजी शिजत टाकली इकडे. इथं मस्तपैकी साराचा मसाला काढला आहे. हे बघा हा खोबऱ्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तेच खोबरे. आता मी परत थोडं हळद आणि तेल टाकून थोडं छान भाजून घेते. हे बघा कोथिंबीर भाजले, कांदे, लसूण, आलं, हिरव्या मिरची. आता मस्त साराचा मसाला तळून घेते. तर इकडे रोहिणी ना मस्तपैकी पुरण बारीक करते. हे बघा गिरीजा परत हायच मदत करायला. गिरू पुरण बारीक करते का? पुरण खाती तू? पुरण खाती? खा. आणि बघा ही शेजारची प्राची आली गिरूसोबत खेळायला. प्राची हाय कर. हाय कर. नाही बघ गिरू पण हाय करते. प्राचीला हाय करायला लावलं तर गिरू पण हाय करते. हा आमरस केलाय मी. आमरस केलाय मस्तपैकी. फ्रीजमध्ये ठेवून देते आता आमरस थंड होण्यासाठी. इथे मस्तपैकी भात शिजलाय आणि ते सार पण झालाय. आता मी पोळ्यांना सुरुवात करते थोड्या वेळातच. हे बघा रोणीची मम्मी आले. रोणीची मम्मी हाय करा. हाय करा ना. रोणीची मम्मी साधी सिंपल बाई विचारी ती काय हाय बाय करत नाही. पण मी सांगितलं त्यांनी हाय केला तुम्हाला. तर ते पोळ्यांना बसलाय मस्त पोळ्या करता येत्या. हे बघा तुम्हाला दाखवते मी केलेल्या पोळ्या. हे बघा एवढ्या पोळ्या केल्या होत्या मी. मग आता त्या पोळ्या करता येईल. मी बाकीचं काम करते. सगळं तयार करून दिलं त्यांना. इथं खाली शेगडी घेऊन दिली आणि ते आता पोळ्या करताय. मी बाकीचं आता भजे वगैरे तयारी करून देते रोहिणीला. आणि रोहिणी भांडे घासून राहिली. रोहिणी भांडे तुला भजी तळशील का तू? मग तुला कांदा चिरून देते, पापड्या वगैरे तळते. पुरण म्हटलं का लई राहाडा असतो लई पसारा. तर रोहिणी भांडे घासतीये. इकडे सार अजून उकळतोच. साराचा इतका छान वास येतो, इतका मस्त वास येतोय बस.
तर हे बघा मस्त टम्म पोळी फुगली आहे. छान मस्त पोळ्या राहिल्या कारण आमचे गहूच खूप छान आहे आणि रोहिणीच्या मम्मीच्या पोळ्या पण मस्त आहेत. मस्त पोळ्या करता येत्या. इथं वहिनींच्या मस्त पोळ्या चालू आहे. वहिनी म्हणजे रोहिणीची मम्मी, त्यांना मी वहिनी म्हणते. वहिनी चटकली का थोडी गॅस बारीक करायचा का केला. छान पोळ्या करून राहिल्या त्या. मी कांदा चिरती आता. एकीकडे स्वयंपाक चालू आहे, एकीकडे हे बघा मी सुहासिनींची सगळी तयारी केली आहे. मस्त ब्लाऊज पीस आणले मी छान डिझाईनची. त्याच्यावर खोबऱ्याची वाटी, त्याच्यामध्ये तांदूळ, गुलाबाचं फूल, एक फळ, दक्षिणा असं सर्व मी 9 सुहासिनींचं सामान भरलं आहे. हे बघा. आणि आता हे सर्व सामान मी ना मस्तपैकी कॅरी बॅगमध्ये ना पॅकिंग करून घेते, म्हणजे मग व्यवस्थित देता येतं सुहासिनींना. तर इथे बघा माझी पुतणी आलेली आहे सारिका. आल्याबरोबर लगेच चहा पाणी घेतला, लगेच कामाला लागली. आता 2-4 दिवस राहा बरं का राशील ना. आता 2-4 दिवस राहणार आहे सारिका आमच्या घरी. बरं आता मी रोज दाखवते तिने आल्यानंतर काय काय करतो आम्ही. तर सारिकाला 2-4 दिवस राहणार आहे. हे बघा सारिकाचं बाळ आमच्या घरी राशील ना भाऊ तू. त्याचं काय जावई बापू आहे. माझे जावई बापू आहे. हां हां आमच्या गिरिजाचे मिस्टर आहे. कारण सारिका ही रोहिणीची नणंद माझी पुतणी आहे. त्याच्यामुळे सारिकाचा मुलगा म्हणजे आमचा भाचा, आणि भाचा जावई असतो ना म्हणजे रोहिणीचा भाचा. आणि इकडे अजून वहिनीच्या मस्त पोळ्यात चालू आहे. हे बघा वहिनी केव्हाच्या पोळ्या करता. वहिनी दम लागला तुम्हाला. नाही हे बघा किती भारी पोळ्या केल्या आमच्या वहिनी. टोपला भरून पोळ्या झालाय ना, अजून पुरण आहे. थोडंसं पीठ आहे. आता त्या सगळ्या पोळ्या कर दिलं मग सुटतील. हे तर सारिकाने कुरड्या पापड्या तळल्या आहे मस्तपैकी. आणि हे बघा छान नैवेद्य पण भरले. त्याच्यावर तुळशीचं पान वगैरे टाकलं आणि आता ती भजे करते. आणि आता मी चालली आहे देवीला नैवेद्य दाखवायला, ओटी भरण करायला. स्वयंपाक झाला आहे सर्व. इकडे छान सार आहे मस्तपैकी. कुकरमध्ये भात आहे. थोडी ताळाचं पाणी ओतू गेल्यामुळे असं दिसते. आणि इकडे वरण पण झालं आहे. रस फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आणि पोळ्या पैकी इकडे पोळ्यांचं काम चालूच आहे. हे बाई इकडे आली आहे सोनाली माझी ही सारिकाची बहीण आहे मोठी. आणि बघा तिच्यासोबत आली आहे गौरी. बरं झालं. इथं मस्त तुळशी मातेला नैवेद्य वगैरे झाला आहे. रांगोळी वगैरे झाली आहे काढून तुळशी मातेजवळ. पदरोडीने रांगोळी काढली आहे. पाहुणे येणार आहे त्याच्यामुळे जास्त रांगोळी नाही काढली कारण दारा पुसून जाते. मग त्यांनी फक्त पावलं काढली छोटेसे लावले म्हणून मी आले नाही तर मी नसते आले. आणि आता घरातली पूजा वगैरे नैवेद्य वगैरे झाले. आणि मी आता नैवेद्य घेऊन गावाच्या देवीला चालले. तर तिकडनं आल्यानंतर सुहासिनीना जेवणाचा कार्यक्रम होईल. कुतू नहीं गिरू.
तर इथं गावाबाहेर देवी मंदिर सप्तशृंगी माता मंदिरात आम्ही दर्शनासाठी व देवीचं ओटी भरण करण्यासाठी नैवेद्य ठेवण्यासाठी आलेलो आहे. आम्ही देवीचं ओटी भरण वगैरे केलं, नैवेद्य ठेवले, दर्शनं घेतले आणि आता आम्ही घरी निघालो. घरचं सर्व शूट तुम्हाला मी दाखवते. दर्शन वगैरे झाले. मंदिरात आम्ही 5 मिनिट बसलो, कारण देवाच्या मंदिरात 5 मिनिट तरी बसावं. घरी भरपूर काम आहे, सुवासिनी जेवायला येणार आहे. आता आम्ही निघतोय. काय का मी आता काही नाही वाटणार मग तिकडे मोठा त्याला तिकडे जायचं केक कापायचं त्याला म्हणतात इथे मी सुहासिनींचे पाय धुवून पूजा करत होते, पण मला कुठेतरी दुसरं काम आलं. राहिलेल्या सुहासिनींचे पाय रोवून धुतले, त्यांची पूजा वगैरे केली आणि इकडे जेवणाचे ताटं करायचे काम चालू होते. कारण पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं का भरपूर असतं वाढायला वगैरे. इकडे पाय धुवून झाले आणि इकडे ताटं पण तयार झाले सुहासिनींसाठी. हे बघा, जेवणाचे ताटं केले रोहिणींनी, बाकीच्यांनी पण मदत केली काही. रस घेऊ का असं आणून ठेवलं, तेल आणून ठेवलं, सगळं आणून ठेवलं. मी त्यांच्याकडून पण तिला सुट्टी येते, त्याच्यामुळे काय अडचण येते. मग आता तीच मला मळ्यात घेऊन गेली खळवडीने. मग ते नसती मग नाही मग सांगा सुहासिनींना जेवायला बसवलं आणि अचानक आमच्याकडे लाईट गेली थोडा वेळ. कोणी पण त्याचे पप्पा किती गरम वगैरे काय थोड्या वेळेसाठी आमच्या घरी काय काय सुहासिनी हां
मी सुहासिनींना जेवायला आहे ना हॉलमध्ये बसवलं, कारण हॉलमध्ये सगळं मोकळं ढाकळं आणि आमचा हॉल पण भरपूर मोठा आहे. किचनमध्ये स्वयंपाकाचा पसारा होता, त्याच्यामुळे हॉलमध्ये जेवायला बसवलं. सर्व सुहासिनींची प्रथम पूजा केली, नंतर हळदी कुंकू लावलं, ओटी भरण केलं, ताट वाढलं, नंतर रोहिणीने रांगोळी काढली. रांगोळी नंतर काढली तिने, कारण कसं वाढता वाढता रांगोळी पुसू जाऊ शकते. आणि नंतर सगळ्या आणि कापूर ना सर्व सुहासिनीच्या पुढे लावत असता, पण मग इकडे तिकडे अग्नी लागू शकतो, त्याच्यामुळे ना मी एकत्रितच कापूर पेटवला सर्वांचा. तांदूळमध्ये कापूर पेटवत असता सुहासिनी जेवायला आल्यानंतर. रोहिणी सर्वांना पोटभर जेवू घाल. आणि सुहासिनीमध्ये जेवायला कोण कोण बसलेले आहेत? रोहिणीची मम्मी, शेजारच्या लहानगे बहिणी, कळंबे मामी, दाभाडे ताई, त्याच्यानंतर माझी बहीण सुषमा, माझी पुतणी सोनाली, सारिका आणि रोहिणीच्या बहिणीची जाव कीर्ती, एवढ्या 9 सुहासिनी जेवायला बसल्या होत्या. सगळ्यांची खूप छान जेवणं झाले. आणि शेजारची वीरची मम्मी तेजू. आणि इथे 9 सुहासिनी आणि 3 कुमारिका आणि 1 कुमार असे सगळं जेवायला बसले. तर इथे सुहासिनींसाठी मस्तपैकी मसाला पान आणलेले, हे बघा. त्यांचं जेवढं झालं मी सर्वांना मसाला पान वाटते. जेवण झालं मस्तपैकी सुहासिनींना पानं दिले. आता मस्तपैकी पानं खाऊन घ्या. अगं मग काही पण मस्तपैकी राहतं. आणि सुहासिनींचे जेवण झाल्यानंतर श्रुतीचे पप्पा, रोहिणीचे पप्पा आणि आमचे जावई जेवायला बसले सर्वात शेवटी. आणि माणसांचे म्हणजे रोहिणीच्या पप्पाचं, श्रुतीच्या पप्पाचं आणि जावयांचं, मोठी जावयाले ते आमचे सोनालीचे मिस्टर, त्यांचे जेवणं झाले. आम्ही पण जेवणं केले, भांडे कुंडे सगळे आवरले. आणि सगळ्यांना स्वयंपाक खूप आवडला. रस पण खूप छान झाला होता, सार पण खूप छान झाला होता, पोळ्या भजे सगळं खूप छान झालं होतं. सगळ्यांनी स्वयंपाकाचं खूप कौतुक केलं. आणि एकंदरीत सर्व कार्यक्रम खूप छान व्यवस्थित पार पडला. म्हणून म्हणजे मी देवीला जाऊन आले, देवीचं ओटी भरण करून आले. त्याचं मला खूप समाधान वाटलं, कारण ना गडबड होती जरा. म्हटलं देवीला जाणं होतं की नाही. बाकी स्वयंपाक तर मी सर्व केला. वरणापुरणाचा म्हणतात ते वरण पण केलं, मेथीची भाजी पण केली. पुरणाचा स्वयंपाक तर होताच, पण वरणापुरणाचा म्हणतात ना, तर वरण आणि मेथीची भाजी ही पण महत्त्वाचं असतं. ते पण सगळं झालं. देवीचं ओटी भरण पण झालं. त्याचं मला खूप समाधान वाटलं आणि खूप छान कार्यक्रम झाला. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.